पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी चालणार नाही। शिवराय नसते तर राम मंदिर उभारता आलं नसतं। गोविंदगिरींच्या विधानाचा उद्धव ठाकरेंकडून निषेध। गोविंदगिरींनी शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध। मोदींची तुलना शिवरायांसोबत करणं चूक। गोविंदगिरींनी माफी मागावी, संभाजी ब्रिगेडची मागणी। त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली। उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे राज्य मागे गेलं। रामानं त्यांना सद्बुद्धी द्यावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जोरदार टीका। शिवसेनेच्या वाघामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिरात पूजा करता आली। शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना झाली नसती। संजय राऊतांचा मोदींना टोला। मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची। मागासवर्ग आयोगाचं युद्ध पातळीवर काम सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान। मराठा आरक्षणाचा हा अंतिम लढा। आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगे यांचा इशारा। सगळे सोयरे शब्दासंदर्भात लवकरच निर्णय होईल, मात्र अंतिम दुरुस्ती उर्वरित। बच्चू कडू यांची माहिती। आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आम्ही मुंबईकडे कूच करून आक्रमण करू। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। बीव्हीजी कंपनीला दिलेल्या कंत्राटावरून आरोपांच्या फैरी। रुग्णवाहिका पुरवठादार नियमानुसार नेमल्याचा दावा। सरकारनं अँब्युलन्स घोटाळ्याचा आरोपच फेटाळला। राष्ट्रवादी सुनावणीत मोठा ट्विस्ट। पक्षांतर्गत निवडणूक झालेले पुरावे गहाळ। आमदार जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण। रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी। ईडीचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना योग्य उत्तर देईन, रोहित पवार यांचं वक्तव्य। चौकशी दरम्यान शरद पवार एनसीपी कार्यालयात राहणार उपस्थित। मुंबई पोलीस दलावरील ताण कमी करा। 12,899 पदं त्वरित भरा। वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। जरांगेंच्या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा। येवल्यातून मोठ्या संख्येनं मराठा समाज रवाना। जरांगेंच्या मोर्चात मराठा समाज होणार सहभागी। मराठा समाजाच्या सर्वेक्षणात अडथळे। पहिल्याच दिवशी सर्वेक्षणाचं ॲप बंद। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये समोर आल्यात समस्या। खुल्या प्रवर्गाचे लातूर जिल्ह्यात गावोगावी सर्वेक्षण। किंबहुना 1967 पूर्वीच्या नोंदीची पडताळणी सुरुवात। शाळा दप्तर फेर तपासणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या फैसला। क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। तर मराठा आरक्षणाचा हा अंतिम लढा, जरांगे पाटलांचं वक्तव्य। न्यायिक भावनिक बाजूचा समतोल साधूनच मार्ग काढावा। वेगळ्या मराठा आरक्षणाचा विचार झालाच पाहिजे, संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलंय मत। पुणे नगर मार्गावरील अवजड वाहतूक 2 दिवस बंद। आज आणि उद्या अवजड वाहतूक बंद। जरांगेंच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। अमरावतीच्या तिवसा तहसीलवर प्रहारचं नतमस्तक आंदोलन। तिवसा तालुका अवकाळग्रस्त यादीत समाविष्ट करावा, या मागणीकरता प्रहार जनशक्ती पक्षाचं नतमस्तक आंदोलन। युवा काँग्रेसचं दादर रेल्वे स्थानकावर आंदोलन। तलाठी घोटाळ्याप्रकरणी एसआयटी चौकशी करा, युवा काँग्रेसच्या आंदोलकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।